भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा केदार भगत यांचा वाढदिवस 600 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी भाजप नेते वाय डी देशमुख, टीआयपीचे संचालक अमुक ठाकूर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की केदार हा धडाडीचा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे। त्यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगून त्यांनी भगत यांना शुभेच्छा दिल्या। यानंतर चिखले येथील आदिवासी आश्रमशाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले। त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्यासोबत भोजन देखील केदार भगत यांनी केले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। त्यामुळे केदार भगत यांनी समाधान मिळाल्याचे सांगितले। या कार्यक्रमासाठी पत्रकार विशाल सावंत, सुमित दसवते, फिरोज शेख, राजेंद्र भगत, नितेश भगत, रवी पाडछे, संतोष वडतले, चिन्मय भगत, चेतन मस्कर, यज्ञेश पाटील, ब्रिजेश भैरा, जयदीप भगत, संकेत दसवते, अभिषेक भालेकर, निहाल पाटील, शेषनाथ गायकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी मंडळी उपस्थित होते। आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदर्श घेऊन आम्ही काहीतरी एक शुभ कार्य करावं म्हणून अन्नदान हे करत आहोत। चिखली येथील आदिवासी शाळा येथे आम्ही 600 विद्यार्थ्यांना अन्नदान केलेले आहे। माझा मित्र परिवार केदार भगत यांच्या मार्फत एक केले आहे। आम्ही दरवर्षी येथे हे अन्नदान करत असतो। 600 विद्यार्थ्यांना येथे अन्नदान करण्यात आलेलं आहे। तसेच पनवेलमध्ये सुद्धा आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम हे केदार भगत मित्र परिवारातर्फे करत असतो। याची प्रेरणा आम्हाला आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर व आमचे युवा नेते परेशदादा ठाकूर यांच्याकडून मिळत असते। ठाकूर साहेब यांचा आदर्श घेऊनच हे कार्य करत असतो व जे काही समाज कार्य करतो हे त्यांच्याकडे पाहून त्यांचा आदर्श घेऊन करत असतो आणि प्रत्येक वेळेस आमच्या पाठीवर त्यांची कौतुकाची थाबी दरवर्षीप्रमाणे असते, मोलाची आहे। हो, नक्की 100%। यापुढेही वाढदिवस असो किंवा कोणतेही औचित्य साधून आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम करत असतो आणि करत राहणार आहोत। आणि यावेळेस मी या शाळेचे मुख्याध्यापक व केदार भगत मित्र परिवाराचे खूप आभार मानतो। त्या संदर्भात बोलायचं तर आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार साहेब व वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील की त्यांनी मला जर चान्स दिला, एक संधी दिली, त्याचं नक्की मी सोनं करेल आणि समाजोपयोगी आपण करत व लोकांच्या समस्याही सोडत आणि पुढे हे कार्य करत राहू। केदार भगत परिवार नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबवत असतो। म्हणजे वर्षभर त्यांचे सामाजिक कार्यक्रम राबवत असतात। त्यांनी कुठल्याही मित्र परिवारामध्ये कधी राजकारणाचा विषय कधी आला नाही, पण आज त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप रामशेठ ठाकूर साहेबांची मिळाली आहे। आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर त्यांची प्रेरणा त्यांना मिळालेली असते। तर त्याला मी पुढील वाटचाल शुभेच्छा देतो की त्याच्या प्रयत्नाला यश मिळो। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। तर माझा तो मित्र नाही, माझा भाऊ आहे आणि तो जे कार्य करतो त्याप्रमाणे त्याच्या सोबत मित्रबळ वाढत जातो। म्हणजे बोलतात ना, काम चालूच राहतं, सोबत माणसं वाढत जातात, तसं त्याचं आहे। आणि लहान असो त्यांचा आदर आणि मोठ्यांचा आदर हे सगळे त्यांचा ताळमेळ तो बसवतो। त्यामुळे त्याच्याकडे एक तरुणाची फौज चांगल्यापैकी जमलेली त्याने आहे। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट, पनवेल।